हा प्रसाद कसा तयार केला आहे ते पुढे सांगतेच. बट सकाळी उठल्या उठल्या माझं जे डेली रुटीन आहे ना ते मस्त मी स्टार्ट केलं. छान फ्रेश वगैरे झाली आणि बाप्पासाठी ना प्रसाद करायला घेतला. तर एका भांड्यात मी 1 चमचा तूप घेऊन त्यात 1 वाटी रवा घेऊन तो छान भाजून घेतला. तेवढ्याच वाटीची साखर घेऊन त्याचा पाक करून घेतला. सेम वाटीच मी डाळीचं पीठ घेऊन ते छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर झालेला पाक त्यात ओतून घेतला आणि अशी मस्त बर्फी करून घेतली. ऑसम झाली होती. संध्याकाळी असा काहीसा गोड लुक करून आम्ही गेलो होतो गौरी गणपतीच्या दर्शनाला. मी कशी दिसते ते खाली कमेंटमध्ये सांगा. सखी आणि निखिल थोडे थोडे ट्विन केलेलं होतं. बाप्पाची आरती केली. सखीने पण थोडं गोल गोल चक्करवर दाखवलं की मी पण गोड दिसते. मम्माला पप्पी, पापाला पप्पी असं खूप काही काही चालू होतं. अगदी मनात होतं तसंच झालं. गौरी गणपतीचं इतकं सुंदर दर्शन झालं आम्हाला. येताना सखी गाडीत खूप मजा करत वगैरे आली. गोड गोड तयार होऊन आम्ही तिघांनी एकही फोटो काढला नव्हता. म्हटलं चला छोटा व्हिडिओही काढूयात. घरी आल्यानंतर सखीला फक्त सायकलवर खेळायचं होतं. घरी येऊन हा काय तो मेकअप रिमूव्ह केला आणि असा संपला दिवस. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.